त्यासाठी लहान मुलांना टोप्या पोच करा. इतर मध्ये जे आहेत कॅमेरामध्ये त्यांना फक्त ब्लॅक टी शर्ट राहा म्हणून आयडेंटिटी असू नये तर काही असू सगळे बाहेर जा म्हणून कृपया विनंती. डीच्या आतमध्ये जे स्वयंसेवक नेमून दिलेले आहेत ब्लॅक टी शर्ट वाले त्यांनी कामकाज करायचं आहे. बाकीचे जे आपले स्वयंसेवक आहेत त्यांनी दिलेल्या जागी काम करायचंय. सेवा करायची एक आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय. आता आणखी एक महत्वाची सूचना पुन्हा एकदा देण्यात येत आहे. नवीन बरेच लोक आलेले आहेत. या ठिकाणी काही असामाजिक तत्व देखील सभेत असू शकतात. त्यामुळे आपल्या खिशातील मोबाईल, आपल्या खिशातील काही पैशाचं पाकिट असेल तर पाकिट आणि महिला भगिनींनी दागिने आणि लहान मुलं सुरक्षितपणे सांभाळायची आहेत. जर काही एखाद्या ठिकाणी संशयास्पद या ठिकाणी व्यक्ती जर आपल्याला वाटली तर त्या ठिकाणी स्वयंसेवकांना सूचित करण्यात यावं. परंतु त्या ठिकाणी आपण सगळेजण जरांगे पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे आपले मोबाईल आणि विशेषतः पाकिट सांभाळा. एक विशेष सूचना आलेली आहे. डी झोन मध्ये बघा, डी झोन मधले हळू आवाजात सांगतो ऐका, फक्त डी झोन मधल्यांसाठी सूचना आहे. अशी सूचना आलेली कमिटीकडून की ब्लॅक टी शर्ट वाले जे आहेत आणि ते देखील एका ठिकाणी दोन थांबणार नाहीत. त्यांनी सुद्धा 5-5, 7-7 फुटाचा अंतर ठेवून थांबायचंय. आपल्याला नम्र विनंती आहे, सर्वांनी शिस्तीचं पालन करावं. आणि खिचडीचे कचरा असेल, इतर बॉटल्स असतील त्या सुरक्षितपणे बाजूला ठेवायच्यात. कोणी कचरा करू नका. यानंतर माननीय शाहीर यांना मी विनंती करतो, आपण थेट पोवाड्याला सुरुवात करावी, कुठलंही निवेदन न करता. नांदत होती अहो शिवकात नांदत होती, सुखात सारी प्रजा, अहो सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखात सारी प्रजा, अहो सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, शिवाजी माझा जाणता राजा, म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. मिळत होता न्याय, होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठं न्याय, होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठं न्याय, होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठं न्याय. शिवराज्यात दिनपीडितांना मिळत होता न्याय, होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठं न्याय, होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठं न्याय, होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठं न्याय. शिवरायाने राजाला, शिवरायाने राजाला दिली बघा हो सदा, तशी दिली बघा हो सदा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता.
वाला कमी कुठं ना पडला मर्द मराठा शिवसेनानी हक्कासाठी लढला मर्द मराठा शिवसेनानी हक्कासाठी लढला मर्द मराठा शिवसेनानी हक्कासाठी लढला नाही व्याला कुणाचा वाला कमी कुठं ना पडला मर्द मराठा शिवसेनानी हक्कासाठी लढला मर्द मराठा शिवसेनानी हक्कासाठी लढला मर्द मराठा शिवसेनानी हक्कासाठी लढला अखंड केली ही जनसेवा अखंड केली ही जनसेवा नाही पडला तुझा हो नाही पडला तुझा कोण म्हणती शिवाजी महाराजा कोण म्हणती शिवाजी महाराजा कोण म्हणती शिवाजी महाराजा नष्ट केली शिवरायाने जुलमी मोगलशाही महाराष्ट्रात नांदू लागली खरी खुरी लोकशाही महाराष्ट्रात नांदू लागली खरी खुरी लोकशाही महाराष्ट्रात नांदू लागली खरी खुरी लोकशाही नष्ट केली शिवरायाने जुलमी मोगलशाही महाराष्ट्रात नांदू लागली खरी खुरी लोकशाही महाराष्ट्रात नांदू लागली खरी खुरी लोकशाही महाराष्ट्रात नांदू लागली खरी खुरी लोकशाही बळा मनोनी करवाने बळा मनोनी करवाने मान माझा तुझा हे मान माझा तुझा वर्ण म्हणती शिवाजी महाराजा वर्ण म्हणती शिवाजी महाराजा शिवाजी महाराज चमचम तळपत होती शिवाजी तलवार महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार चमचम तळपत होती शिवाजी तलवार महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारा खाली बसा सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली काहीच घडलेलं नाहीये काहीच घडलेलं नाहीये सगळ्यांनी खाली बसून घ्या सगळे खाली बसतील सगळे 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 पटकन खाली बसून घ्या सगळे सगळे लवकर पटकन खाली बसून घ्या सगळे सगळे हा सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली बसून घ्यायचंय आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत सर्वांनी खाली बसून घ्या एक मिनिट कुणी उभा राहू नका खाली बसा सगळे एक मिनिट हे बघा समोर जे उभे राहिलेले आहेत त्या सर्वांनी खाली बसा या ठिकाणी शिवतीर्थावर जरांगे पाटील हे शिवतीर्थ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करत आहेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा हे बघा आवाजाकडे लक्ष द्या खाली बसा सगळे पुरुष खाली बसा हा मुद्दा ऐकून एका लाईनीमध्ये असलेले स्वयंसेवक जे कुणी उभा राहिले त्यांना आपण विनंती करा खाली बसायची स्वयंसेवकाला जी जिम्मेदारी दिलेली सर्वांना खाली बसवा हा आता समोर उभं राहिले तुमचा काय प्रॉब्लेम आहे खाली बसा आमचा प्रॉब्लेम दिसत नाहीये खाली बसा दोन सूचना महत्वाच्या आहेत फक्त हात वर करा एकदा म्हणजे सगळ्यांचं लक्ष जाईल सूचनांकडे हा कुणी आवाज करणार नाही शांतपणे ऐका हे बघा दोन सूचना अशा आहेत पुरुष मंडळींचं ग्राउंड 100% भरलेलं आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत
आणि आता ऐका आणखी का ऐका, सध्या 5,000 महिलांची रॅली एंट्री करत आहे आपल्या मैदानावर, पाटील मैदानावर. त्यांचं जोरदार स्वागत करा. नारी शक्ती आलेली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे. ते आता तिथून पुढच्या 5 ते 7 मिनिटावर शिवतीर्थावर येणार आहेत. शिवतीर्थावर आल्यानंतर ती सूचना आपल्याला दिली जाईल. पण आता एक जी महिलांची विराट रॅली येते त्या महिला भगिनींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आता दुसरी सूचना आहे, पुरुष मंडळींचं ग्राउंड 100% भरलेलं आहे आणि 10,000 मावळ्यांची देखील एक रॅली पालीच्या दिशेने येत आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बसून घ्या खाली. आता स्वयंसेवकांना एक सूचना आहे महत्वाची. स्वयंसेवक कान देऊन ऐका. आता महिला भगिनींच्या पाठीमागे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत आपण, ही महिलांची रॅली आणि आणखी 1-2 महिलांच्या रॅली आल्यानंतर पुढच्या 5-7 मिनिटांनी महिला भगिनींचं ग्राउंड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला महिला भगिनींची जी पाठीमागची जे बॅरिकेड्स लावलेले आहेत त्याच्या पाठीमागे पुरुष मंडळींना बसण्यासाठी आपल्याला परवानगी द्यायची आहे. पण अजून 5-7 मिनिटं त्याला वेळ आहे. आणखी 2-3 महिलांच्या रॅली येतील, महिलांचं ग्राउंड पूर्ण भरेल आणि त्यानंतर बाजूला रस्त्यावर आजूबाजूला बसलेल्या 100% लोकांना विनंती आहे, आपण महिला भगिनींच्या पाठीमागे सुद्धा बसायचंय आणि इतिहास करायचा आहे. हे 60 ते 70 एकरचं मैदान जवळजवळ 90% भरलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ही आपल्या समाजाची ताकद आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आताच लाईव्ह क्षणचित्र बघितली, माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये सुद्धा लाखो 1 तासानंतर जिथे जागा मिळेल तिथे आपल्याला बसावं लागणार आहे. त्यामुळे स्वयंसेवकांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. या सभेच्या यशस्वीतेसाठी जे स्वयंसेवक काम करतायत त्या सर्व स्वयंसेवकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आता महिला भगिनींना विनंती आहे, आपण खाली बसा. महिला भगिनींना विनंती आहे, एका क्षणात खाली बसा. मराठा समाजाची शिस्त आहे, बसा खाली. एकदा जयघोष करणार आहोत, हात उंचावून. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. बंधू भगिनीनो, जरांगे पाटील यांचं आगमन झाल्यानंतर या सभेच्या ठिकाणी हेलिकॉप्टर येणार आहे, पुष्पवृष्टी करणार आहे. त्याच्यामुळे जे ड्रोन कॅमेरावाले, ड्रोन कॅमेरा धारक आहेत त्यांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे, आपण ज्यावेळी जरांगे पाटील यांचं आगमन होईल आणि हेलिकॉप्टरचं आगमन होईल त्यावेळी कृपया कुणीही ड्रोन कॅमेऱ्याचा त्या ठिकाणी वापर करू नये काही क्षणांसाठी, अशी आपल्याला संयोजन समितीच्या वतीनं सूचना आहे. दुसरी विनंती आहे, आपल्या खिशातील मोबाईल आणि पैशाचे पॉकेट, लहान मुलांनी दागिने सांभाळा, ही सूचना वारंवार दिली जात आहे. पुढे समोर जो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे त्या ठिकाणी त्या परिसरात काही पुरुष मंडळी उभे आहेत, त्यांना विनंती आहे, हात जोडून कळकळीची विनंती, आपण बसून घ्या. आणि शाहिरांना विनंती आहे, महिला भगिनींमध्ये पाणी थोडंसं वाटप करण्याची आवश्यकता आहे. स्वयंसेवकांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे, महिला भगिनींच्या कक्षामध्ये पाण्याच्या बॉटल्स जास्तीत जास्त वाटप करण्याचा प्रयत्न करा, कारण पुढचा आता अर्धा ते पाऊण तास आपल्यासाठी महत्वाचा आहे. पुढचा अर्धा ते पाऊण तास महत्वाचा आहे. महिला कक्षामध्ये पाण्याच्या बॉटल्स तात्काळ उपलब्ध करा. महिला भगिनींच्या कक्षामध्ये पाण्याच्या बॉटल्स तात्काळ उपलब्ध करा. महिला भगिनींना विनंती, लहान मुलांना डोक्यावरती टोपी ठेवून त्या ठिकाणी सावली त्यांच्यावरती धरावी अशी आपल्याला विनंती आहे. यानंतर मी शाहीर यांना विनंती करतो, पुढचे जे पोवाडे असतील त्या प्रत्येक पोवाड्यामध्ये 5 मिनिटाचं अंतर काही सूचना देण्यासाठी असावं.
आणि खरोखरच अतिशय उत्तम सादरीकरण जे शाहीर करतायत लातूरचे संतोष साळुंके यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. शाहिरांना मी विनंती करतो पुढचं सादरीकरण आपण करावं. लख लख चमचम पळवत होती शिवाजी तलवार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार. लख लख चमचम पळवत होती शिवाजी तलवार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार. मानाचा हा तरुण मुजरा, मानाचा हा तरुण मुजरा करती सारे पूजा, अहो करती सारे तुझा, म्हणून म्हणती शिवाजी महाराजा राजा, म्हणून म्हणती शिवाजी महाराजा राजा, म्हणून म्हणती शिवाजी महाराजा राजा. शिवकाळात नांदत होती, अहो शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, अहो सुखात सारी प्रजा. सगळ्यांचे हात वर, सगळ्यांचे ताई दादा वा 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 वा, सगळे सगळे जे उभे आहेत ते सुद्धा जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात त्या प्रत्येकाचा हात वर असू द्या आणि जोरदार टाळ्या वाजवत, म्हणून म्हणती शिवाजी माझा राजा, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, धन्यवाद. आता बघा हे सुरुवातीला या आंब्याच्या झाडाच्या आतलं जे आपण ग्राउंड केलं ते 50 एकर होतं, त्याच्यानंतर 20 एकर वाढवलं. आता पाठीमागे पुढे सगळं मिळून 100 एकरच्या आसपास हा सगळा परिसर तुडुंब भरलेला आहे, मराठ्यांचा जनसागर उसळलेला आहे. आपल्या बीड जिल्ह्याने एक परंपरा कायम जतन केलेली आहे. मराठ्यांचा एकच नेता, काय नाव? मराठ्यांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील, एकच समाज मराठा समाज. आणि आपल्या स्टेजवर भाषण किती लोक करतात? एक समाज, एक नेता, एक भाषण. मराठा समाजाच्या या अतिशय सुंदर कार्यासाठी आपणच आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आता सर्व स्वयंसेवकांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे. जे स्वयंसेवक आहेत त्यांना, पेंडॉल मध्ये बसलेले थकले की काय? पेंडॉल मध्ये पाठीमागे बसलेले लोक, आवाज येतोय का? सावलीत बसणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही, कोपऱ्यात बसणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. बाजूला बसलेल्यांचा मैदानात या, सगळ्यांनी मैदानात येऊन स्थानापन्न व्हा. महिला भगिनी, लहान मुलं सांभाळा, पाण्याचं वाटप करा. पुरुष मंडळींमध्ये सुद्धा पाण्याचं वाटप करा. आणि शाहिरांना विनंती करतो पुढचा एक सुंदर पोवाडा सादर करा. जोरदार टाळ्यांनी शाहिरांचं स्वागत करायचंय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, लाख मराठा. आवाज आता घुमवायचा, आवाज आता घुमवायचा. घुमवायचा का नाही? सगळ्यांनी घुमवायचा. एक मराठा. सगळ्यांनी, पाठीमागचे सुद्धा, इकडे बसलेले सुद्धा, सगळे सगळे ताई, सगळे सगळे हात वर करून एक मराठा, एक मराठा.
व्यक्तीमधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. व्यक्तीमधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. व्यक्तीमधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, आवाज आता घुमवायचा, आवाज आता घुमवायचा. व्यक्तीमधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. व्यक्तीमधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. व्यक्तीमधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. वैरजी 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 धीरजी 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 वैरजी 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 धीरजी धीरजी धीरजी. मागासवर्गीय आयोग म्हणतो मराठा गरीब झाला हो, मराठा गरीब झाला हो, मराठा गरीब झाला. आजपर्यंत जेवढे आयोग जेवढ्या समित्या नेमल्या त्या सगळ्यांनी सांगितलं आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. आणि म्हणून मागासवर्गीय आयोग म्हणतो मराठा गरीब झाला हो, मराठा गरीब झाला हो, मराठा गरीब झाला. निराश झाला, हताश झाला, उलटा हतबल झाला हो, उलटा हतबल झाला हो, उलटा हतबल झाला. शिक्षण आणि नोकरीत संधी नाही त्याला हो, संधी नाही त्याला हो, संधी नाही त्याला. लोकशाहीच्या चौकटीतून, लोकशाहीच्या चौकटीतून हक्क आपुला मिळवायचा, हक्क आपुला मिळवायचा. मिळवायचा का नाही? मिळवायचा का नाही? व्यक्तीमधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. व्यक्तीमधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. व्यक्तीमधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा. वैरजी 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 धीरजी 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 वैरजी 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 धीरजी धीरजी धीरजी. चौऱ्याण्णवचा जिआर काढा, तिथंच बसला फाटा हो, तिथंच बसला फाटा हो, तिथंच बसला फाटा. 23 मार्च 1994 रोजी तत्कालीन महाराष्ट्र